काही दिवसांपूर्वी बातम्या सुरू होत्या की मुंबई महापालिकेत ठाकरेंची शिवसेना असेल, एमआयएमचे नगरसेवक असतील, काँग्रेसचे नगरसेवक असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे नगरसेवक असतील तर त्यांना सत्ताधारी नगरसेवकांच्या तुलनेत कमी निधी दिला जातोय। मागच्या वेळी विरोधकांनी आरोप केला की 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपात मोठी तफावत आहे। यामध्ये सत्ताधाऱ्यांना कोट्यवधींमध्ये निधी दिला गेलाय आणि विरोधकांना फक्त लाखांच्या निधीमध्ये एक मर्यादित ठेवण्यात आलंय। आता या बातमीला सत्ताधारी निधीचा फॅक्टर असं म्हटलं गेलं, पण मंडळी या सगळ्यात आता याच निधीची एक नवी बातमी समोर आली आहे आणि आता या निधीच्या फॅक्टरला, यंदाच्या नव्या बातमीला साटम फॅक्टर असं नाव दिलं गेलंय। नेमका हा मुंबईच्या निधीचा नवा विषय काय आहे, यातला साटम फॅक्टर म्हणजे काय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर मंडळी, मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते। या श्रीमंत महापालिकेसाठी काहीच दिवसांपूर्वी यंदाच्या अर्थसंकल्पात 800 कोटी रुपयांच्या विकास निधीची तरतूद करण्यात आली होती, ज्यामध्ये शिवसेना उभाटा व काँग्रेस नगरसेवकांना प्रत्येकी अवघे 25 लाख रुपयांचा विकास निधी देऊन शांत बसवलं गेलं। बरं, हा विषय कोणता त्या पक्षातील गटनेता उचलू नये, त्यासाठी त्या गटनेत्याला देखील कोट्यवधीचा निधी दिला गेला, ज्यामुळे हा विषय जो आहे तो गटनेता देखील उचलायला नाही पाहिजे असा या प्रकारचा एक हेतू होता का, हा देखील प्रश्न आहे। आणि मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांना मात्र प्रत्येकी 2.25 कोटींचा निधी देण्यात आला असल्याचा आरोप झाला। पण आता याच निधीला घेऊन सत्ताधारी भाजप पक्षातच कुजबूज सुरू झाली आहे। मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांमध्ये निधीचे समान वाटप होत नसल्याची तक्रार करण्यात आल्याचं माध्यमे सांगतायत। केवळ मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात सुरू असून अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। केवळ साटम यांच्या मतदारसंघात निधीची खैरात केल्याने भाजप नगरसेवकांमध्ये देखील नाराजीचा सूर उमटत आहे। परिणामी निधी वाटपाच्या निकषांबाबत आता भाजपमध्येच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। निधी वाटपात समतोल न ठेवता काही विशिष्ट मतदारसंघांना प्राधान्य दिलं गेलंय का, असा सवाल पक्षांतर्गतच उपस्थित होतोय आणि विरोधक देखील एक उपस्थित करतायत। अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना कशा पद्धतीने निधी वाटप करण्यात आले हे तुम्हीच स्क्रीनवर पहा। वॉर्ड क्रमांक 65 विठ्ठल बंदेरी जे आहेत त्यांना 6 कोटी, तसेच पुढे दीपक कोतेकर यांना 6 कोटी, रोहन राठोड यांना 9 कोटी, सुधा सिंग यांना 6 कोटी, अनिश मकवानी जे आहेत त्यांना 6 कोटी, सुनीता मेहता यांना 6 कोटी, अशा प्रकारे निधी वाटपामध्ये जे अमित साटम यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे नगरसेवक येतात त्यांना निधी वाटल्याचं समोर येत आहे। आता अशा प्रकारच्या निधी वाटपामुळे हे सगळं राजकीय जवळीक आणि गटबाजीवर होत आहे का, असा सवाल आता विरोधकही उपस्थित करू लागले। गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली शिवसेनेची सत्ता हटवून पालिकेत विराजमान झालेल्या सत्ताधारी भाजपच्या कारभाराची आता या अशा निधी वाटपामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। मुंबई महापालिकेवर एक हाती आणि संपूर्ण नियंत्रण मिळाल्याने भाजपच्या सर्वच नगरसेवकांना भरभरून निधी मिळेल असं अनेकांना वाटत होतं, भाजपच्या नेत्यांना वाटत होतं। मात्र त्याऐवजी भाजपची सत्ता येऊनही पक्षाच्या विशिष्ट नगरसेवकांना निधी वाटपात झुकते माप दिलं असल्यामुळे आता ही नवी कुजबूज सुरू झाली आहे। या सर्व निर्णयांमुळे भाजपमध्येच काही गृहकलह होणार का, रंगणार का, हा प्रश्न आहे। तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।